ठिकाणी आदित्य ठाकरे आज रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांचा दौरा करता आहेत। एकूणच मुंबई गोवा महामार्गाची जी परिस्थिती आहे, बायपासचं काम ज्या पद्धतीने सुरू आहे त्या सगळ्याची देखील ते पाहणी करतील। काही एमआयडीसी मधील नागरिकांच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या देखील आहेत, त्या देखील त्या जाणून घेणार आहेत। आणि सध्याची ही थेट दृश्य आपण रायगडमधली बघतो आहोत। आदित्य ठाकरे हे आता रायगडमध्ये पोहोचलेत आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी तिथल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांची सध्या मोठी गर्दी झालेली आपण बघतोय। तर चाकणमधल्या एमआयडीसी मध्ये देखील ते गेलेले होते, तिथल्या कर्मचाऱ्यांशी देखील त्यांनी संवाद साधलेला होता, त्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या होत्या। आणि आता कोकणामधल्या दोन जिल्ह्यांच्या ते दौऱ्यावर आहेत। रायगड आणि रत्नागिरीचा ते दौरा करतायत, त्यामुळे एमआयडीसीला देखील ते भेट देणार आहेत। आणि लोटे एमआयडीसी जी कोकणामधली एक महत्त्वाची एमआयडीसी आहे, मात्र तिथल्या समस्या अद्यापही काही संपलेल्या दिसत नाहीत, त्यामुळे तिथल्या कर्मचाऱ्यांशी आणि तिथल्या उद्योजकांशी देखील ते बातचीत करतील। खारपाडा टोल नाक्यावरची ही दृश्य आपण बघतोय। आदित्य ठाकरे यांचं स्वागत होताना दिसतंय। खारपाडा इथल्या टोल नाक्याच्या या परिसरामध्ये मोठ्या संख्येने ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्यांचं स्वागत करण्यासाठी जमले आहेत।